आपण आज करणार आहोत साबुदाण्याचे वडे उपवासासाठी किंवा नाश्त्यासाठी। तेव्हा हा साबुदाणा असा छान भिजलेला आहे। हे बटाटे घेतलेत, या 5-6 मिरच्या मिक्सरवरती वाटून घेणार आहे। हा 2 वाटी साबुदाणा घेतला आहे आणि त्यासाठी हे 2 बटाटे मी कुस्करून घेतलेत। आता या साबुदाण्यामध्ये मी हा बटाटा टाकून घेते। 2 वाटीला 2 बटाटे घेतलेत। आता याच्यात टाकून घेऊया वाटून घेतलेल्या या 5-6 मिरच्या, थोडे जिरे, प्रमाणानुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर। 2 वाटी साबुदाणा 2 बटाटे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। त्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये जाड शेंगदाण्याचं कूट घालूया, 2 पोहा चमचे। आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे साबुदाणा वडा करण्यासाठी मी हे सगळं मिक्स करून घेतलंय। तेव्हा सारण तयार झालेलं आहे साबुदाण्याचा वडे करण्यासाठी मिश्रण। ते आता आपण तेलामध्ये वडे तळून घेऊया। तेल तापलंय, आता आपण हे वडे तेलामध्ये सोडून घेणार आहे आणि तळून घेणार आहे। हे बघा, वडे तळताना हे बारीक गॅसवर तळायचे आहेत। आता आपण ते उलटून घेऊया। मीडियम गॅसवरती वडे तळायचे आहेत, म्हणजे मध्ये कुरकुरीत होतात। आणि वडे कुरकुरीत होण्यासाठी त्याच्यासाठी प्रमाण आहे, 2 वाट्या साबुदाणे असेल तर 2च बटाटे घ्यायचे। बटाटे जर जास्त झाले तर साबुदाण्याचा वडा मऊ पडतो। तेव्हा अशा प्रकारे तयार आहेत साबुदाण्याचे वडे, कुरकुरीत खमंग। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।